सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल इलेक्ट्रो ज्ञान बाय निक्स. तर आपण डिप्लोमा के स्कीममधला ए सी मशीन परफॉर्मन्स हा सब्जेक्ट शिकत आहोत. यामध्ये आपलं युनिट नंबर 2 चालू आहे, स्टार्टिंग अँड स्पीड कंट्रोल ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर्स. तर यामध्ये आज आपण टॉपिक शिकणार आहोत डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर म्हणजेच DOL स्टार्टर. सो यामध्ये मी आता तुम्हाला सगळ्या कंपोनंट्सचे इंट्रोडक्शन देईल. त्यानंतर आपण वर्किंग फ्लो समजून घेऊयात आणि वर्किंग फ्लो समजल्यानंतर आपण ते थेरॉटिकली कसं एक्सप्लेन करायचं ते बघूयात. जर तुम्हाला पेपरमध्ये असा क्वेश्चन दिसला की DOL स्टार्टर किंवा डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर एक्सप्लेन करा, तर सगळ्यात पहिले तुम्हाला अशी डायग्राम काढायची असते. तर यामधले कंपोनंट कोणते ते आपण आधी जाणून घेऊयात. तर असतात हे आपले फ्यूज किंवा सर्किट ब्रेकर्स. यानंतर आपली एक कॉन्टॅक्टर्स असतो, एक आपली एनर्जाइज कॉईल असते, मॅग्नेटायझिंग कॉईल, आणि एक असतो आपला ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट. NONCचे पुश बटन्स असतात, ओव्हरलोड प्रोटेक्शन दिलेलं जातं आणि 3 फेज इंडक्शन मोटर असते. सो याचा वर्किंग फ्लो कसा आहे लक्षात घ्या. 3 फेज सप्लाय आपण प्रोव्हाइड करतो. त्यानंतर इथून R आणि Y या 2 फेजेसच्या ॲक्रॉस आपण मॅग्नेटायझिंग कॉईल कनेक्ट केलेली असते. हे कॉन्टॅक्टरचे कॉन्टॅक्ट्स पहिले ओपन असतात. नंतर जेव्हा आपण NOचं पुश बटन प्रेस करतो तेव्हा ही मॅग्नेटायझिंग कॉईल एनर्जाइज होते. या कॉईलचा प्लंजर जो असतो तो या कॉन्टॅक्टरच्या कॉन्टॅक्ट्सला क्लोज करतो आणि ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट जो असतो तो NO पुश बटन आपण रिलीज जरी केलं तरी कॉन्टॅक्ट मेंटेन ठेवायचं काम तो करत असतो. सो त्यानंतर आपण जेव्हा NC पुश बटन प्रेस करतो किंवा ओव्हरलोड प्रोटेक्शन जे असतं ते ट्रिप होतं की जेव्हा आपला ओव्हरलोड कंडिशन येते, फॉल्ट क्रिएट होतो, तेव्हा ओव्हरलोड प्रोटेक्शन जे असतं ते सर्किटरीला ट्रिप करतं आणि त्यामुळे आपली जी मॅग्नेटायझिंग कॉईल असते ती डिएनर्जाइज होते आणि ही कॉईल डिएनर्जाइज झाल्यानंतर कॉन्टॅक्टरचे कॉन्टॅक्ट्स ओपन होतात आणि मोटरचा सप्लाय हा डिस्कनेक्ट केला जातो. हा एक वर्किंगचा फ्लो आहे DOL स्टार्टरच्या. सो आता हे थेरॉटिकली एक्सप्लेन कसं करायचं ते आपण बघूयात. एक्सप्लेनेशनमध्ये काय म्हटलं आहे बघा मित्रांनो. डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर DOL स्टार्टर इज यूज टू स्टार्ट द मोटर हॅविंग लो स्टार्टिंग करंट अँड रेटिंग ऑफ द मोटर लेस दॅन 5 HP. DOL स्टार्टर तिथेच ऑपरेट केलं जातं जिथे ज्या मोटर 5 HP लहान असतात आणि त्यांचा स्टार्टिंग करंट लो असतो. अ डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर इज सिम्पलेस्ट अँड मोस्ट कॉमनली यूज स्टार्टर फॉर स्टार्टिंग ऑफ द 3 फेज इंडक्शन मोटर. डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टरचं कन्स्ट्रक्शन हे खूप सिम्पल असतं आणि हे कॉमनली यूज केलं जाणारं स्टार्टर आहे 3 फेज इंडक्शन मोटरला स्टार्ट करण्यासाठी. या मेथडमध्ये मोटर ही डायरेक्टली 3 फेज सप्लायला कनेक्ट केली जाते, म्हणून त्या स्टार्टरला आपण DOL स्टार्टर असं म्हणतो. सो याचं ॲक्च्युअल वर्किंग कसं आहे ते आपण बघूया. व्हेन अ नॉर्मली ओपन NO पुश बटन इज प्रेस द मॅग्नेटायझिंग कॉईल ऑफ द कॉन्टॅक्टर गेट्स एनर्जाइज. जेव्हा आपण NO पुश बटन हे प्रेस करतो तेव्हा कॉन्टॅक्टरची जी मॅग्नेटायझिंग कॉईल जी असते ती एनर्जाइज होते. दिस कॉजेस द मेन कॉन्टॅक्ट्स ऑफ द कॉन्टॅक्टर टू अलो द 3 फेज सप्लाय टू फ्लो डायरेक्टली टू द मोटर अँड स्टार्ट इट. यामुळे जे मेन कॉन्टॅक्ट्स असतात कॉन्टॅक्टरचे ते आपल्याला 3 फेज सप्लाय डायरेक्टली मोटरला अटॅच करायला ॲलो करता आणि मोटर स्टार्ट होते.
आफ्टर द मोटर स्टार्ट्स अँड ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट कीप्स द कॉईल एनर्जाइज. एकदा मोटर स्टार्ट झाली की ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट जो असतो तो कॉईलला एनर्जाइज ठेवायचं काम करतो. सो मोटर कंटिन्युअसली रन इवन आफ्टर नॉर्मली ओपन NO कॉन्टॅक्ट इज रिलीज. मोटर स्टार्ट झाल्यानंतर ऑक्झिलरी कॉन्टॅक्ट जो असतो तो कॉईलला एनर्जाइज ठेवतो, त्यामुळे मोटर कंटिन्युअसली रन होते आणि NO कॉन्टॅक्ट रिलीज झाल्यानंतर पण ती रन होत असते. वेन द नॉर्मली क्लोज NC पुश बटन इज प्रेस or if the overload condition is occur, the coil gets de-energized and the contactor opens and the motor gets stopped. जेव्हा आपण NC पुश बटन हे प्रेस करतो किंवा ओव्हरलोड कंडिशन ऑकर होते तेव्हा ही कॉईल जी असते ती डिएनर्जाइज होते आणि कॉन्टॅक्टरचे जे कॉन्टॅक्ट्स असतात ते ओपन होतात आणि मोटरचा सप्लाय हा डिस्कनेक्ट होतो, मोटर स्टॉप होते. त्यानंतर द ओव्हरलोड रिले OLR प्रोटेक्ट्स द मोटर फ्रॉम ओव्हरलोड अँड एक्सेसिव्ह करंट. ओव्हरलोड रिले जो असतो, ओव्हरलोड प्रोटेक्शन, ते मोटरला ओव्हरलोड आणि एक्सेसिव्ह करंटपासून प्रोटेक्ट करतं. DOL starters are mainly used for the small capacity motors because they draw the current in the starting condition. DOL starter हे स्मॉल कॅपॅसिटीच्या मोटर्ससाठी यूज केलं जातं कारण की ती स्टार्टिंग कंडिशनला करंट ड्रॉ करते त्यामुळे. तर अशी होती आपली DOL स्टार्टरची पूर्णपणे वर्किंग. सो खूप सिम्पल वर्किंग आहे. ही डायग्राम तुम्ही ड्रॉ करायची प्रॅक्टिस करा. एकदा का ही डायग्राम जमली तर तुम्हाला वर्किंग एक्सप्लेन करायला एकदम इझी जाईल. खूप इझी डायग्राम आहे. थोडी प्रॅक्टिस केली की ही डायग्राम तुमची पक्की होईल आणि मग डायग्रामवरून आपल्याला एक्सप्लेन करायला जड जाणार नाही. सो तुम्हाला जर का आपला व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पाठवा, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट्स क्लिअर होतील आणि तुमच्या मित्रांच्याही होतील. तुमचा पेपर स्कोरिंगमध्ये निघू शकतो. सो थँक्यू फ्रेंड्स. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ.